इन्कलाब जिंदाबाद. मित्रांनो, मी अंकित वाघमारे. पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल जंतर मंतरवरती लोकशाहीची जी थट्टा केली, युवकांवरती जो लाठीचार्ज केला, तो अत्यंत क्रूरपणाचा होता. काल त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं लहान मुलींना देखील सोडलं नाही. आया बहिणीवरती लाठीचार्ज केला. नामर्दांनो, एवढीच खुमखुमी आहे तर भ्रष्टाचार करण्यावर लाठीचार्ज करा ना. हातात बांगड्या घातल्यात का? तुम्हालाही मुलं आहेत, तुम्हालाही बायका आहेत, त्यांना असंच मारता का रे? आई घाल्यांनो, कायद्याची तुम्ही पायमल्ली केलेली आहात, लक्षात ठेवा. लोकशाहीला तुम्ही धाब्यावर बसवलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितल्यासारखं ना, संसद हिजड्यांची हवेली झाली, सत्ता काहीकांची रखेल झाली. बरोबर ना? याच तंतोतंत लागू होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, विद्यार्थ्यांनी जागृत व्हा. आज विद्यार्थी जागृत झालेत लोकशाही पद्धतीनं. काल तुम्ही बघितलात, ठिणगी होती. आता भडका पेटल्याशिवाय राहणार नाही. आता भडका पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्तेचा माज दाखवून कायदा हातात घेताय ना. सामान्य जनता तुम्हाला सत्तेत पोहोचवणारी आहे. ती जेव्हा कायदा हातात घेते ना, त्याचं रौद्र रूप काय असतं ना, ते तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. कायद्याचं पालन करणारे आम्ही सामान्य जनता आमच्यात भांडणं लावता. अगोदर हिंदू मुस्लिम, त्याच्यानंतर मराठा वंजारी, त्याच्यानंतर आदिवासी धनगर, आता बौद्ध मातंग. माझ्या जनतेला, माझ्या सर्व भारतीयांना कळकळीची विनंती आहे, आपसात भांडू नका. काही हासिल होणार नाही. हे सरकार ब्रिटिशा सरकार सारखंच आहे. तोडाफोडा आणि राज्य करा. ह्यांना दुसरं तिसरं काही येत नाही. धर्माच्या नावाने तरुणांची माती भडकवणं, हल्ले करणे, विद्यार्थ्यांना रोजगार न देणं, आरोग्य न देणं, शिक्षण न देणं, ह्यासारखे प्रकार हे जाणून बुजून करतात. शिक्षण घेतल्यावर हे विद्यार्थी जाब विचारतील, अज्ञानांचा दूर होईल. त्यामुळे हे मुद्दामून तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवतात. पेपर फुटीसारखे प्रकरण चालू आहे आणि तुम्ही हातावर हात देऊन ठेवताय. राजीनामा घ्या ना त्या भडव्याचा. कोण रोखलाय तुम्हाला? आजपर्यंत का राजीनामा दिले नाहीत मंत्र्यांनी? तो का तुर्रम खायला लागलाय का? आज 20 पोरं मरतायत आणि तो भोसडीचा हसतोय संसदेत. त्या नालायकाला तरुणांनी ना हाताशी धरून ठेचला पाहिजे. भरत तिवारीला मारताय, देशभक्ताला. एका तरुणाला 20 पोलीस नेऊन मारतात. ही तुमची मर्दानगी? अरे विकासाचं राजकारण करा नालायकांनो, करायचंच असेल तर. शिक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही मारताय, तुडवताय. अरे त्या भ्रष्ट यंत्रणेला तुडवा ना. प्रत्येक ग्रामीण भागात, शहरी भागात अतिक्रमण करतायत, भ्रष्टाचार करतायत. त्यांना कसं पाठीशी घालताय रे नालायकांनो? अरे सुधरा बेन्यांनो. तुमची लेकरं बाहेर देशात आहे, मस्ती चालू आहे ना. कधी ना कधी येतीलच ना. त्यांना बी वाटलं पाहिजे की आपल्या बापाने काहीतरी केलं. अरे नालायकांनो, त्यांना लाज वाटली नाही पाहिजे की आमच्या बापाने काय केलं म्हणून. हा तोच महाराष्ट्र आहे. इथे बिरू बापू वट्टेगावकर होते. न्यायासाठी स्वतःच्या पोरीला गोळ्या घातलेल्या आहेत त्यांनी. न्यायासाठी स्वतःच्या पोराला गोळ्या घालणारे इथं लोक जन्माला आलेली आहेत. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यासाठी भूमिगत चळवळ चालवली होती. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. विसरून जाऊ आम्ही. पोलीस बांधव आमचेच आहेत, प्रशासन आमचंच आहे, किंवा हे सत्ताधारी आमचेच आहेत. ब्रिटिशांसारखं वागू नका. पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतोय मी. अन्यथा याचे परिणाम वाईट होतील. जीव गेला तरी बेहद्द. 2 हात केल्याशिवाय माघार होणार नाही. 100% सांगतोय. कायद्याचे नियम फक्त सामान्य जनतेला, सत्ताधारींना मोकळीक दिलेली आहे. सामान्य जनतेनेच कायदा पाळायचा. तुम्हाला काय परवाना दिला काय कायदे तोडत फिरायचा, भ्रष्टाचारांना मागं पाठीशी घालायचा? हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, इथे खपवलं जाणार नाही. हा सातारा जिल्हा आहे.
इथे क्रांतिकारी जन्माला येतात, शूरवीर जन्माला येतात. ह्याची दखल अख्ख्या देशाने घेतलेली आहे. आणि इथनं पुढं सुद्धा असंच चालू असेल तर ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम.